जय शिवराय भावांनो, आज आपण संगम या गावामध्ये एकदम जबरदस्त पद्धतीची वास्तू पाहिली, जी की एका साईडनं आपल्याला 3 आणि 3 6 7 दरवाजे वर आणि खालच्या साईडला आपल्याला 2 दरवाजे पाहायला मिळाले. आणि हे विटामध्ये आणि चिऱ्यामध्ये असं संमिश्र केलेलं बांधकाम आहे, जे की दशरथ नाव आहे तुमचं, दशरथ दादासाहेब लाटे या सरांचा आहे. तर सरांनी आपल्याला खूप सुंदर पद्धतीनं या वाड्याची माहिती सांगितलेली आहे, जे की दशरथ बाबासाहेब लाटे यांचा वाडा आहे, त्यांच्या आजोबांनी बांधलेला आहे. आणि त्यांच्या आजोबांना 180 एकर अशा पद्धतीनं जमीन होती. तर खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रथम तर ही बाजू दिसते वाड्याची, जे की खूप जबरदस्त हा दगड जो आहे आपल्या आताच्या रेग्युलर फरशीसारखा, जी की गुळगुळीत फरशी असते त्या फरशीसारखा दिसतो. पलीकडून मित्रांनो हा बैठकीचा हॉल आहे. पलीकडून जे आपल्याला खूप सारे दरवाजे दिसले त्याची ही इमारत आहे. पूर्णपणे बैठकीसाठी जवळपास एका इमारतीला, एका बैठकीच्या हॉलला 10 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात, जे की वैभव त्यांचं सांगून जातात, कसल्या जबरदस्त पद्धतीचं त्यांचं पुरातन वैभव आहे. वर मित्रांनो आपल्याला एक खिडकी दिसते आणि त्याच्या शेजारीच विटामध्ये जे की सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो इकडल्या साईडला पण ही कशाची रूम आहे? ही बैठकच आहे ही पण बैठक. तर मित्रांनो खूप मोठ्या पद्धतीचं बैठक 2 हॉल आपल्याला पाहायला मिळतात, जे की फ्रंट साईडला आहेत. तर या ठिकाणी हे जे लाकूड आहे मित्रांनो, हे लिंबाच्या लाकडाचं आहे. आणि ह्याला जी लावलेल्या आहेत फिरक्या, पाटील तुम्ही या पुढं थोडंसं. तर फिरक्यांची जी माहिती आहे पाटील तो आपल्याला थोडंसं सांगतील. फिरक्या ज्या लावल्यात आपल्या ह्या, तर त्या आतून पण त्याला खिडे आहेत, ते एकदा आपल्याला दाखवा बरं तुम्ही. दाखवा एकदा आपल्याला ते. तर मित्रांनो आता हा दरवाजा पाहिला आपण, खूप भक्कम दरवाजा आहे. 2 इंचीचं जे आहे दरवाजाचं, ह्या 2 ज्या पात्या आहेत तर पाहू शकता, हे 2 इंचाचं आणि हे 2 म्हणजे 4 इंचाचं अशी जाडी आहे ह्याची. तर त्यासोबतच पाठीमागून आपल्याला आगळ पण दिसते, जे की आगळीमुळं दरवाजा आहे आणखी भक्कम बनतो. त्यासोबत मित्रांनो तुम्ही पाहू शकता, ही जी चौकट आहे आजही कसली सॉलिड आहे, कसल्याही पद्धतीला तिला धक्का पोचलेला नाही. म्हणजे आज जवळपास खूप जुनी पुरातन अशा पद्धतीची आपल्याला चौकट, ते पण सुव्यवस्थित पद्धतीने पाहायला मिळते. पूर्ण लाकडावर जबरदस्त पद्धतीचं आर्किटेक्चर केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, जे की खूप मनाला भावणारं आहे. आणि आता आपण वाड्याच्या आतमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला फ्रंट साईडला आपल्याला एक हॉल दिसतो. अशा पद्धतीने मित्रांनो ह्याला माळवद म्हणतात का वरच्याला? तर हे मित्रांनो माळवद आहे. अशा पद्धतीने आज हे शाबूत आहे. ही या ठिकाणी बैठक एक रूम आहे, जी की फ्रंटमध्ये आल्याच्या नंतर, आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आतमध्ये मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे चिऱ्यामध्ये बांधलेलं एक मोठं बांधकाम पाहायला मिळतं. समोरच्या साईडला ही एक लादणी का? लादणी खाली आणि वर माळवत. अच्छा, ही खाली लादणी आणि वर माळवत, असं डबल मजली. आजही तुम्हाला त्या ठिकाणी पक्ष्यांचा जे आहे वास दिसतो. पक्षी जुन्या घरामध्ये अशा पद्धतीने राहायचे, त्यांना खोपे वगैरे बनवायला, घरटे बनवायला जागा होती आणि त्याच्यामुळंच घरं सुंदर दिसायचे, जे की आजच्या जे घरं आहेत आपले, त्या घराने आपल्याला हे गोष्टी पाहायला मिळत नाहीत. आणि पाटील म्हणजे काय आहे याच्यामध्ये एवढं की तुम्ही म्हणजे एवढं आणखी पण बांधकाम जे आहे जुनं वाड्यांचं, हे मी खूप सारे वाडे पाहिलेत. मी जवळपास 100 वाड्यांचं शूटिंग केलंय, पण एवढे भक्कम वाडे आपल्याला पाहायला भेटत नाहीत. खूप सारे वाडे माळवद माती वगैरे पडली या, तर हे आपल्याला खूप भक्कम दिसते. याच्या मग काय कारण आहे बरं इतकं भक्कम? व्यवस्थापन करतो आम्ही चांगली व्यवस्थेशी. अच्छा, इथं राहतायत तिथं डागडूज करतो, त्याच्यामुळं आजही. ते आता वरला आहे ते माती काढून टाकली, त्याच्यावर आपण स्लॅब टाकलाय. क्या बात आहे. ते आता त्याच्यामुळे ते हे आता हे जे माळवद आहे नंबर 1चं माळवद आहे. वर जर जाऊन बघितलं तुम्ही, तर ह्याचं संवर्धन केलंय, त्याच्यामुळे ही वास्तू आजही एकदम जबरदस्त आहे. आता मदत पाहायचं असलं तर तुम्हाला नाही, 100% पाहायचं, कारण की असे सुंदर वास्तू आपल्याला खूप कमी वेळेस पाहायला मिळतात. आणि खरं म्हणजे तुम्ही आपल्याला दाखवताय त्याबद्दल तुमचे एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. मित्रांनो आतमध्ये आल्याच्या नंतर ही एक लादणी आहे. लादणी म्हणजे मित्रांनो एकदम जबरदस्त चिऱ्याचं बांधलेलं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. एकदम गार वाटतं या ठिकाणी, थंडावा आहे या ठिकाणी. तर पाटील ही जी लादणी आहे, आता ह्याच्या समोरच्या बाजूला पलीकडून भिंत आहे मोठी, तर हे संपलेलं आहे. तर बघा मित्रांनो कसलं भारी वाटतंय या ठिकाणी आल्याच्या नंतर. तर ही झाली एक लादणी एक साईडची. आणि एकदम कुठंही तुम्हाला कसल्याही पद्धतीनं
चिर पडलेली वगैरे दिसत नाही, एवढे भूकंप एवढे हादरे सोसल्यानंतर ही एकदम शाबूत आणि जबरदस्त पद्धतीनं ही लादणी आपल्याला आज यूजमध्ये आलेली पाहायला भेटत आहे.